नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण मागील 3 महिन्यांच्या म्हणजेच जानेवारी ते मार्च 2026च्या खूप जास्त महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण एकूण 450 वन लाइनर प्रश्नांचा समावेश केला आहे। तर खूप जास्त महत्त्वाचे मी प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतले आहेत। तर येणाऱ्या 2026-27च्या परीक्षेसाठी हा व्हिडिओ खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे तुमच्यासाठी। तर सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे। तर आजचा आपला पहिला आणि खूप महत्त्वाचा प्रश्न पाहूयात। तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSCच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्यांचे नाव आहे विवेक भीमनवार यांची। यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण ठरल्या आहेत? तर सुनेत्राताई पवार। यानंतर 2026 मध्ये आपल्या भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्तपदी कोणाची नियुक्ती झाली? तर ज्ञानेश कुमार यांची। यानंतर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात कोणत्या ठिकाणी होऊन मृत्यू झाला? तर बारामती। यानंतर ऑस्ट्रेलियातील कोणती नदी जगातील सर्वात जुनी नदी म्हणून घोषित करण्यात आली आहे? तर फिंक नदी। यानंतर विद्या प्रतिष्ठान संस्थेअंतर्गत शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI ची स्थापना कोठे करण्यात आली आहे? तर बारामती, पुण्यामध्ये। यानंतर वर्ल्ड ब्लिट्झ चॅम्पियनशिप 2025 मध्ये आपल्या भारताच्या अर्जुन एरिगेसिया बुद्धिबळपटूने कोणते पदक जिंकले आहे? तर कांस्य पदक। यानंतर जगातील सर्वात लांब एक्सप्रेस वे बोगदा तियान शान शेंगली बोगदा हा चीनमध्ये आहे। तर त्याची लांबी किती आहे? तर 22.13 किलोमीटर। यानंतर 9वा प्रश्न, भीमा कोरेगावची लढाई कोणत्या वर्षी झाली? तर 1 जानेवारी 1818 मध्ये। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 10वा। तर विद्यार्थी मित्रांनो, कोणता देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा 5G वापरकर्ता देश बनला? तर तो आहे आपला भारत देश। यानंतर कोणत्या राज्यामध्ये कुशावती हा तिसरा नवीन जिल्हा निर्माण करण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे? तर तो आहे गोवा। यानंतर बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर PV सिंधू यांची। यानंतर लाईफस्टाईल बाय PNG ची नवीन ब्रँड अँबॅसेडर कोण बनले आहेत? तर सारा तेंडुलकर बनले आहेत। यानंतर भारत कोणत्या देशाला मागे टाकत जगातील 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे? तर जपान या। यानंतर 5वी राष्ट्रीय सचिव परिषदेचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले आहे? तर नरेंद्र मोदी। यानंतर 2025च्या फिडे वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप मध्ये पुरुष गटाचे विजेतेपद कोणी पटकावले? तर त्यांचे नाव आहे मॅग्नस कार्लसन। यानंतर 2025च्या फिडे वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप मध्ये महिला गटाचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर अलेक्झांड्रा गोर्याचकिना यांनी। यानंतर 18वा प्रश्न, हुरून इंडिया रिच लिस्ट 2025 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत भारतीय महिला CEO कोण ठरल्या आहेत? तर त्यांचे नाव आहे जयश्री उल्लाल। यानंतर महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझिंग डे म्हणजे स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर तो आहे 2 जानेवारी हा दिवस। यानंतर दरवर्षी DRDOचा स्थापना दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर 1 जानेवारी रोजी। यानंतर जानेवारी 2026 रोजी भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर एअर मार्शल नागेश कपूर यांची। यानंतर 3 जानेवारी हा दिवस कोणत्या महान समाजसुधारकाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? तर सावित्रीबाई फुले यांच्या। यानंतर महिला आशिया चषक 2025 हॉकी स्पर्धेमध्ये कोणत्या देशाच्या संघाने सुवर्ण पदक जिंकले आहे? तर ते आहे चीन। यानंतर महिला आशिया चषक 2025 हॉकी स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघाने कोणते पदक जिंकले आहे? तर रौप्य पदक। यानंतर दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी सर्वात तरुण भारतीय महिला कोण ठरल्या आहे? तर काम्या कार्तिकेयन असे त्यांचे नाव आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे। यानंतर बजाज पुणे ग्रँड टूर 2026 या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे वैयक्तिक विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर ल्यूक मुडगवे न्यूझीलंड। यानंतर आपल्या भारताने 26 जानेवारी 2026 रोजी कितवा प्रजासत्ताक दिवस साजरा केला? तर 77वा प्रजासत्ताक दिवस। यानंतर गिनी देशाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर कर्नल मामडी डौम्बोया असं त्यांचे नाव आहे।
यानंतर भारत सरकारने भारत टॅक्सी नावाच्या नवीन सहकारी टॅक्सी सेवेची अधिकृत सुरुवात केव्हापासून केली आहे तर 1 जानेवारी 2026 पासून. यानंतर DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने 31 डिसेंबर 2025 रोजी कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे तर प्रलय. यानंतर जानेवारी 2025 पासून आपल्या महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक कोण बनले आहे तर त्यांचे नाव आहे सदानंद दाते. यानंतर भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर सोवेर्द मरीन असे त्यांचे नाव आहे. यानंतर इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान इस्रायली प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनरने कोणाला नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे तर ते आहेत अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. यानंतर 2026 मध्ये किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आला आहे तर एकूण 131 व्यक्तींना. यानंतर दरवर्षी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त हुतात्मा दिवस कधी साजरा केला जातो तर 30 जानेवारी रोजी साजरा करण्यात येत असतो. यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथ संचालन 2026 मध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाने पहिला क्रमांक मिळवला तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर दरवर्षी 3 जानेवारी हा दिवस कोणाच्या जयंतीनिमित्त बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो तर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. यानंतर रशियाचे प्रसिद्ध सुपरजेट 100 विमाने आपल्या भारतामध्ये तयार करण्यासाठी कोणत्या 2 कंपन्यांनी करार केलेला आहे तर HAL आणि UAC या. यानंतर पुढील प्रश्न, पारंपरिक टपाल सेवा पत्र वितरण ही सेवा पूर्णपणे बंद करणारा जगातील पहिला देश कोणता देश ठरला आहे तर त्या देशाचे नाव आहे डेन्मार्क हा देश. यानंतर 40वा प्रश्न, ऑस्ट्रेलियन महिला T20 संघाची कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्यांचे नाव आहे सोफी मॉलिनेक्स. ठीक आहे. यानंतर 8वा राज्य वेतन आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते राज्य बनले आहे तर ते आहे आसाम हे राज्य. यानंतर 6 जानेवारी रोजी आपल्या महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिन कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो तर त्यांचे नाव आहे बाळशास्त्री जांभेकर. ठीक आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे म्हणजेच NIA चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्यांचे नाव आहे राकेश अग्रवाल. यानंतर पुढील प्रश्न, नाशिक जिल्ह्यामध्ये कायदेशीर प्रक्रियेशिवाय वृक्षतोड न करण्याचे अंतरिम आदेश खालीलपैकी कोणत्या संस्थेने दिले आहे तर राष्ट्रीय हरित लवाद. यानंतर इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर श्री कुमारजी पिळ्ळई यांची. यानंतर विश्वनाथन आनंद यांच्यानंतर जागतिक जलद स्पर्धेमध्ये पदक जिंकणारा दुसरा भारतीय पुरुष बुद्धिबळपटू कोण ठरला आहे तर अर्जुन एरिगेसी ठरला आहे. यानंतर भारत कोणत्या देशाला मागे टाकत जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनला तर चीन. यानंतर अलीकडेच आसाममधील गुवाहाटी येथे ज्योती विष्णू आंतरराष्ट्रीय कला केंद्राचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या. यानंतर दरवर्षी पंजाब केसरी लाला लजपत राय यांची जयंती कधी साजरा केली जाते तर ती 28 जानेवारी रोजी साजरा करण्यात येत असते. यानंतर 50वा प्रश्न महत्त्वाचा आहे तर दरवर्षी जागतिक ब्रेल दिवस कधी साजरा करण्यात येत असतो तर तो 4 जानेवारी रोजी साजरा करण्यात येत असतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे आपला 51वा. तर 2026च्या सुरुवातीला महाराष्ट्र सरकारने कोणत्या शहरामध्ये नवीन सायन्स सिटी उभारण्याची घोषणा केलेली आहे तर नागपूर ही. यानंतर पुढील प्रश्न आहे 52वा. तर 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात येणार आहे तर पुण्यामध्ये. यानंतर बेंगळूर येथे पार पडलेल्या 44व्या राष्ट्रीय कनिष्ठ खो खो स्पर्धेमध्ये पुरुष गटाचे विजेतेपद कोणत्या राज्याने जिंकले आहे तर ते आहे कर्नाटक हे राज्य आणि उपविजेता आहे आपला महाराष्ट्र, हे देखील सर्वांनी लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न 54वा पाहून घेऊयात. तर 11 ते 15 जानेवारी दरम्यान 58व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले होते तर तेलंगणामध्ये करण्यात आले होते. यानंतर पुढील प्रश्न, महिला एकेरीमध्ये बॅडमिंटनमध्ये 500 सामने जिंकणारी पहिली भारतीय व जगातील 6वी शटलर कोण बनली आहे तर स्टार PV सिंधू बनलेली आहे. यानंतर बेंगळूर येथे पार पडलेल्या 44व्या राष्ट्रीय कनिष्ठ खो खो स्पर्धेमध्ये
महिला गटाचे विजेतेपद कोणत्या राज्याने जिंकले आहे तर ते आहे आपले महाराष्ट्र राज्य आणि येथे उपविजेता आहे ओडिशा. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, IFFCO साहित्य सन्मान 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर श्रीमती मैत्रेयी पुष्पा यांना. यानंतर आपल्या भारतामध्ये मुलींसाठी पहिली शाळा 1 जानेवारी 1848 रोजी कोणी सुरू केली तर सावित्रीबाई फुले यांनी सुरू केली आहे. यानंतर पुढील प्रश्न, सीमा रस्ते संघटनेच्या BRO 29व्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग यांची. यानंतर भारतीय अन्न महामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर रवींद्र कुमार अग्रवाल यांची. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो 12 जानेवारी 2026 रोजी कोणते मिशन लॉन्च करणार आहे तर PSLV 662. यानंतर आपल्या भारताचे ऑपरेशन सिंदूर थांबवण्यासाठी पाकिस्तानने अमेरिकेशी किती वेळा संपर्क साधला होता तर 60हून अधिक वेळा. यानंतर ग्लोबल चेस 2025 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे तर अल्पाईन SG पायपर्सिया. यानंतर यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी मुख्य 150 चित्रपटांमध्ये कोणत्या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे तर दशावतार. यानंतर कोणत्या राज्याने 2026 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित केले आहे तर मध्य प्रदेश. यानंतर अलीकडेच व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना कोणत्या देशाने अटक केली आहे तर अमेरिका या देशाने यांना अटक केली आहे. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय लष्कराने कोणते वर्ष नेटवर्किंग आणि डेटा केंद्रिततेचे वर्ष म्हणून घोषित केले तर 2026 हे वर्ष. यानंतर CRPF उपमहानिरीक्षक म्हणजेच DIG पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर रवी शंकर छबी यांची. यानंतर दरवर्षी जागतिक युद्ध अनाथ दिवस कधी साजरा केला जातो तर 6 जानेवारी रोजी साजरा करण्यात येत असतो. यानंतर 1026 मध्ये महमूद गझनीने केलेल्या पहिल्या आक्रमणाला 1000 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि सोमनाथ मंदिराच्या पुनरुत्थानाचा सन्मान करण्यासाठी सोमनाथ स्वाभिमान पर्व उत्सव कधी साजरा केला जात आहे तर 8 ते 11 जानेवारी 2026 मध्ये. यानंतर पुढील प्रश्न, 15 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारा जगातील दुसरा देश कोणता देश बनला आहे तर तो आहे फ्रान्स हा देश. यानंतर 21वे जागतिक मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे तर पणजी गोवामध्ये. यानंतर 70 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेले देशातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाणार आहे तर ते आहे सुरत हे शहर. यानंतर अर्जुन पुरस्कार विजेते जिन्सन जॉन्सन या भारतीय खेळाडूने 7 जानेवारी 2026 रोजी निवृत्त जाहीर केली आहे तर तो कोणत्या खेळाशी संबंधित होता तर धावणे या. यानंतर आपल्या महाराष्ट्रातील पहिले स्वातंत्र्य आणि बालस्नेही पॉक्सो न्यायालय कोठे उभारण्यात येत आहे तर पुण्यामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे 75वा. यानंतर बिहारमधील कोणत्या वन्यजीव अभयारण्याला बिहारचे दुसरे व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता मिळाली आहे तर कैमूर वन्यजीव अभयारण्य. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्याची घोषणा करण्यात आली आहे तर रोहित शर्मा यांना. यानंतर संगीत अकादमीचा 2026 साठीचा नृत्य कलानिधी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर उर्मिला सत्यनारायणन यांना. यानंतर कलिंग साहित्य महोत्सव 2026च्या 12व्या आवृत्तीचे आयोजन 8 ते 11 जानेवारी दरम्यान कोठे करण्यात आले आहे तर भुवनेश्वर ओडिशामध्ये. यानंतर आपल्या भारताने मेक इन इंडिया अंतर्गत कार्यान्वित केलेले पहिले स्वदेशी हायब्रिड प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्रप्रताप आहे ते. यानंतर देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या राज्यामध्ये सुरू होणार आहे तर हरियाणा या. यानंतर WPL 2026 चा नवी मुंबईमध्ये पहिला सामना कोणत्या 2 संघांमध्ये होणार आहे तर मुंबई इंडियन्स MI आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या झाला. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कोणत्या खात्याचे मंत्रीपद होते तर वित्त व नियोजन आणि राज्य उत्पादन शुल्क. यानंतर पुढील प्रश्न, 27 ते 30 जानेवारी दरम्यान भारत ऊर्जा सप्ताह 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर गोवामध्ये. यानंतर कोणत्या राज्याने गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थावर पूर्णपणे बंदी घातली आहे तर ओडिशा या.
यानंतर साताऱ्याचे सुपुत्र लेफ्टनंट कर्नल घाटगे आदित्य श्रीकुमार यांना प्रजासत्ताक दिनाच्या 2026च्या पूर्वसंध्येला कोणता पुरस्कार जाहीर झाला? तर शौर्य पुरस्कार. यानंतर आपल्या महाराष्ट्रातील एकूण किती जणांना पद्म पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले आहे? तर 15. यानंतर इराणमधील भारतीयांना देशामध्ये परत आणण्यासाठी आपल्या भारताने कोणते ऑपरेशन राबवले आहे? तर ऑपरेशन स्वदेश. यानंतर ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ माधव गाडगीळ यांचे निधन कधी झाले? तर 7 जानेवारी 2026 मध्ये. यानंतर पुढील प्रश्न, दरवर्षी प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जातो? तर तो 9 जानेवारी रोजी. यानंतर स्वामी विवेकानंद जयंती भारतामध्ये कोणत्या दिवशी साजरी केली जाते? तर राष्ट्रीय युवा दिवस. यानंतर राजमाता जिजाऊंचा जन्म कोणत्या वर्षी झाला आहे? तर 12 जानेवारी 1598. यानंतर पुढील प्रश्न, बायो बिटुमेनचे व्यावसायिक उत्पादन करणारा जगातील पहिला देश कोणता देश बनला आहे? तर तो आहे आपला भारत देश. यानंतर जगातील सर्वात मौल्यवान ब्रँड कोणता आहे? तर तो आहे ॲपल ब्रँड. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शुभांशु शुक्ला अंतराळवीर यांना कोणता सर्वोच्च शौर्य पुरस्कार जाहीर झाला? तर अशोक चक्र हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यानंतर खेलो इंडिया बीच कबड्डी स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या क्रीडाशी येवलेने बीच पेंचक सिलट या खेळामध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर कांस्य पदक जिंकले आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, तर राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या म्हणजेच NSGच्या राष्ट्रीय IED डेटा व्यवस्थापन प्रणालीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यानंतर पटना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर न्यायमूर्ती संगम कुमार साहू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर 99वा प्रश्न, अणुऊर्जा नियामक मंडळाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर श्री A.K. बालासुब्रमण्यम बनले आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 100वा. तर विद्यार्थी मित्रांनो, विश्वबंधू सेन यांचे अलीकडेच निधन झाले असून ते कोणत्या राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष होते? तर ते होते त्रिपुरा या. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 101वा. तर विद्यार्थी मित्रांनो, रोहित शर्माला कोणत्या क्षेत्रामध्ये पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे? तर क्रीडा या. यानंतर 58व्या राष्ट्रीय खो खो स्पर्धा 2026 साठी महाराष्ट्र महिला संघाच्या कर्णधारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर रितिका राठोड यांची. यानंतर खेलो इंडिया स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या दीक्षा यादवने कोणते पदक जिंकले? तर रौप्य पदक. यानंतर पुढील प्रश्न, ॲशेस मालिका 2025-26 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे? तर ऑस्ट्रेलिया. यानंतर 2026 नुसार कोणते शहर आपल्या भारतातील सर्वात सुरक्षित शहर ठरले आहे? तर ते शहर आहे मंगळुरू हे शहर. यानंतर मिझोराम मध्ये वैज्ञानिकांनी रीड सापाची नवीन जात शोधलेली असून तिला काय नाव दिले आहे? तर कॅलामारिया मिझोरामेन्सिस असे नाव तिला दिले आहे. यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या सातारामध्ये सापडलेल्या सिसिलियनच्या नवीन प्रजातीला काय नाव देण्यात आले आहे? तर जेनिओफिस वाल्मिकी. यानंतर दरवर्षी जागतिक हिंदी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 10 जानेवारी रोजी साजरा करण्यात येत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय हिंदी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 14 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो. हे देखील सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर 4 ते 14 वयोगटातील मुलांसाठी संस्कार शाळा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर आसाम या. यानंतर 110वा प्रश्न, 58व्या राष्ट्रीय खो खो स्पर्धा 2026 साठी महाराष्ट्र पुरुष संघाच्या कर्णधारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर निहार दुबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर 14 जानेवारी. यानंतर 2025च्या नृत्य कलानिधी पुरस्काराने कोणत्या भरतनाट्यम नृत्यांगनेला सन्मानित करण्यात आले आहे? तर उर्मिला सत्यनारायण यांना. यानंतर न्यू साऊथ वेल्स सायंटिस्ट ऑफ द इयर 2025 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर नालिनी जोशी यांना. यानंतर भारतीय वरिष्ठ महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अमेलिया व्हॅलवर्डे यांची. यानंतर अवतार टॉप सिटीज अहवाल 2025 नुसार कोणते शहर महिलांसाठी आपल्या भारतातील सर्वात अनुकूल शहर ठरले? तर बंगळुरू.
यानंतर पुढील प्रश्न, दोस्ती 17 हा भारत, मालदीव आणि श्रीलंका यांच्या संयुक्त तटरक्षक दलाचा 17वा सराव 17 ते 19 जानेवारी दरम्यान कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर मालदीव. यानंतर अटल पेन्शन योजना कोणत्या वर्षापर्यंत वाढवण्यात आली आहे? तर 2030 ते 31 या वर्षापर्यंत. यानंतर कोणते विद्यापीठ आपल्या भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे? तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू हे. यानंतर 119वा प्रश्न महत्त्वाचा आहे, तर पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? तर बाप्प्या या. यानंतर 120वा प्रश्न, तर उत्तर प्रदेशातील राज्यपालांच्या निवासस्थानाचे नवे नाव काय ठेवण्यात आले आहे? तर जनभवन असे ठेवण्यात आले आहे. यानंतर पुढील प्रश्न, कॅनडा या देशामध्ये न्यायमूर्तीपदी नियुक्ती होणाऱ्या अर्चना मेंढेकर आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर ते आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील. यानंतर 2025 चा संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर मेजर स्वाती शांता कुमार यांना. यानंतर कोणते अभयारण्य केरळमधील व आपल्या भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर अरालम वन्यजीव अभयारण्य. यानंतर पुढील प्रश्न, गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ड्रामा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर जेसी बकली यांना. यानंतर गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार ड्रामा कोणाला मिळाला? तर बॅगनर मौरा यांना. यानंतर जगातील सर्वात मोठ्या AI चित्रपट पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर झौबेर जल्लासी यांना. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारतातील पहिले गहन प्रजनन ज्ञान केंद्र कुठे सुरू करण्यात आले आहे? तर ते आहे मुंबईमध्ये. यानंतर पुढील प्रश्न, 21 जानेवारी रोजी आपल्या भारताच्या कोणत्या 3 राज्यांचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला? तर मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या 3 राज्यांचा. यानंतर नीती आयोगाने नुकतेच जाहीर केलेल्या निर्यात तयारी निर्देशांक 2024 च्या अहवालानुसार मोठ्या राज्यांच्या श्रेणीमध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? तर ते राज्य आहे आपले महाराष्ट्र राज्य. यानंतर 130वा प्रश्न, आपल्या भारतामध्ये लष्कर दिवस म्हणजेच आर्मी डे दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर तो 15 जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो. यानंतर केरळ राज्याचे नाव बदलून आता काय करण्यात येणार आहे? तर केरळम असे. यानंतर मध्य प्रदेशातील रतापाणी व्याघ्र प्रकल्पाला कोणाचे नाव देण्यात आले? तर विष्णू श्रीधर वाकणकर यांचे. यानंतर आपल्या भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला? तर आर्यन वारश्रेय बनला आहे. यानंतर 7व्यांदा युगांडा देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत? तर यावेरी मुसेवेनी बनले आहेत. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय रेल्वेच्या सर्वोच्च जीवन रक्षा पदक या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने कोणाला सन्मानित केले आहे? तर चंदना सिंह यांना. यानंतर महाराष्ट्र सरकारने जानेवारी 2026 मध्ये सुरू केलेली मुख्यमंत्री युवा रोजगार योजना 2.0 चा मुख्य उद्देश काय आहे? तर तरुणांना स्वावलंबी बनवणे. यानंतर यंदाच्या 26 जानेवारी 2026 च्या चित्ररथ संचालनामध्ये आपल्या महाराष्ट्राचा चित्ररथ कोणत्या संकल्पनेवर आधारित आहे? तर गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक या. यानंतर आपल्या भारताचा जागतिक मत्स्य उत्पादनामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर तो 2रा क्रमांक लागतो. यानंतर दरवर्षी राष्ट्रीय भूगोल दिवस कधी साजरा करण्यात येत असतो? तर 14 जानेवारी या दिवशी. यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या संचलनालयामध्ये CRPFच्या संपूर्ण पुरुष तुकडीचे नेतृत्व करणारी पहिली महिला कोण ठरली आहे? तर सिमरन बाला. यानंतर कोयना धरणाचे पूर्वीचे नाव शिवाजी सागर असे होते, तर आता हे नाव बदलून काय करण्यात आले आहे? तर श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असे करण्यात आले आहे. यानंतर राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक नगरसेवक कोणत्या पक्षाचे निवडून आले आहेत? तर भाजप या. यानंतर पद्मपाणी पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला आहे? तर संगीतकार एलैया राजा यांना. यानंतर पुढील प्रश्न, मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर रेवती मोहिते डेरे यांची. यानंतर दरवर्षी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दिवस कधी साजरा केला जातो? तर 16 जानेवारी रोजी.
यानंतर नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांक 2024 नुसार औद्योगिक आणि निर्यात क्षेत्रामध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे, तर ते आहे आपले महाराष्ट्र राज्य. यानंतर पुढील प्रश्न, महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी विशेषतः बालविवाह आणि बालगर्भरपण रोखण्यासाठी अक्का पाडे नावाची योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे, तर कर्नाटक यानंतर इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा 2026 महिला गटाचे विजेतेपद कोणी पटकावले आहे, तर एन.से यंग यांनी. यानंतर 21व्या टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये महिला गटाचे विजेतेपद कोणी जिंकले, तर येशी कलायू चेकोले यांनी जिंकले आहे. यानंतर 150वा प्रश्न, 21व्या टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये पुरुष गटाचे विजेतेपद कोणी जिंकले, तर ताडू अबते देमो यांनी जिंकले आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 151वा, तर केंद्रीय अर्थसंकल्प बजेट 2026-27 कोणी सादर केले आहे, तर निर्मला सीतारामन यांनी. यानंतर महाराष्ट्र गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर मनीषा पाटणकर म्हैसकर यांची. यानंतर देशातील सर्व खाजगी आणि सरकारी शाळांना मुलींना मोफत सॅनिटरी पॅड वाटणे बंधनकारक करण्याचे निर्देश कोणी दिले आहे, तर सर्वोच्च न्यायालयाने. यानंतर नागालँड राज्याने आपले पहिले ड्रोन स्कूल आणि ड्रोन सेंटर ऑफ एक्सलन्स कोठे सुरू केले आहे, तर कोहिमा मध्ये. यानंतर जगातील पहिला व्यापक एआय कायदा एआय बेसिक ऍक्ट कोणत्या देशाने लागू केला आहे, तर दक्षिण कोरिया. यानंतर पुढील प्रश्न, प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत 8 चित्ते कोणत्या देशातून मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्क मध्ये आणले जाणार आहे, तर बोत्सवाना या. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न, तर आपल्या भारतातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांमध्ये कोणते शहर पहिल्या क्रमांकावर आहे, तर ते आहे बेंगळुरू हे शहर. यानंतर पैसा कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये कोणत्या राज्याने देशामध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे, तर तो आपला महाराष्ट्र आहे. यानंतर पुढील प्रश्न, फेब्रुवारी 2026 मध्ये नेदरलँड देशाचे पहिले समलैंगिक आणि सर्वात तरुण पंतप्रधान कोण बनले आहेत, तर रॉब जेटन बनले आहेत. यानंतर आपल्या भारतीय तटरक्षक दल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो, तर 1 फेब्रुवारी या दिवशी. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये करण्यात आले आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे, तर आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यानंतर रुद्र सशस्त्र हेलिकॉप्टर उडवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला लष्करी पायलट कोण ठरल्या, तर कॅप्टन हंसजा शर्मा ठरल्या आहेत. यानंतर जानेवारी 2026 पर्यंत आपल्या भारतामध्ये एकूण किती रामसर स्थळे झाली आहेत, तर 98. यानंतर फेब्रुवारी 2026 मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हा परिषदांसाठी मतदान होणार आहे, तर 12 जिल्हा परिषदांसाठी. लक्षात ठेवा, म्हणजे झाले आहे 7 फेब्रुवारी रोजी मतदान झाले. यानंतर पुढील प्रश्न, नवीन बुलेट ट्रेन प्रकल्पाअंतर्गत आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या 2 मार्गांना मंजुरी देण्यात आली आहे, तर मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद. यानंतर चर्चेत असलेले पेचोरा हे जमिनीवरून हवेत मारा करणारे मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र कोणी तयार केले आहे, तर सोव्हिएत युनियन रशिया. यानंतर दरवर्षी जागतिक पाणथळ दिवस कधी साजरा केला जातो, तर 2 फेब्रुवारी या दिवशी. यानंतर नीती आयोगाची अंतरिम CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर निधी छिब्बर यांची. यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन 2026 पुरुष व महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे, तर कार्लोस अल्काराज एलेना रायबाकिनाने जिंकले आहे. यानंतर आपल्या भारतातील आणखी कोणत्या 2 स्थळांना रामसर स्थळांचा दर्जा देण्यात आला आहे, तर पटना पक्षी अभयारण्य आणि चारीधंद या. यानंतर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहे, तर मुकेश अंबानी बनले आहेत. यानंतर कोणत्या जिल्ह्याच्या कोतवालाला लाच घेताना अटक करण्यात आली, तर कोल्हापूर. यानंतर युनियन बँक ऑफ इंडियाचे नवीन मुख्य महाव्यवस्थापक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर श्री सर्वेश रंजन यांची. यानंतर कोणत्या बँकेने चक्र नावाचे एक विशेष व्याजपीठ सुरू केले आहे, तर स्टेट बँक ऑफ इंडिया. यानंतर CJ-1000 हे जगातील पहिले जमिनीवरून डागले जाणारे हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र कोणी विकसित केले आहे, तर चीनने. यानंतर पुढील प्रश्न, केरळ राज्याचे नाव केरळम करण्याच्या प्रस्तावाला केंद्राने अधिकृत मंजुरी कधी दिली आहे, तर 24 फेब्रुवारी 2026 रोजी दिली आहे.
यानंतर अटल बिहारी वाजपेयी द इटर्नल स्टेट्समन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विजय गोयल आहेत. यानंतर जागतिक कर्करोग दिवस म्हणजेच वर्ल्ड कॅन्सर डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 4 फेब्रुवारी या. यानंतर सीआरपीएफच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ईशान्य भारतामध्ये कोठे रायझिंग डे परेड डेचे आयोजन केले आहे? तर आसाम गुवाहाटी. यानंतर देशातील पहिले पूर्ण ऑटोमॅटिक मल्टीलेव्हल पार्किंग कॉम्प्लेक्स कोणत्या शहरात उभारण्यात आले आहे? तर हैदराबाद या शहरामध्ये. यानंतर बीड जिल्ह्याच्या नवीन पालकमंत्री कोण बनले आहेत? तर त्यांचे नाव आहे सुनेत्राताई पवार. ते आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत, हे देखील सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर युमनाम खेमचंद सिंह यांची. यानंतर हरित महाराष्ट्र करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026 ते 2031 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये किती कोटी वृक्ष लागवड करण्याचे आदेश दिले आहे? तर 300 कोटी. यानंतर प्रो रेसलिंग लीग 2026 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? तर हरियाणा थंडर्स. यानंतर स्क्वॅश ऑन फायर ओपन ही PSA कांस्य पातळीची स्पर्धा कोणी जिंकली? तर अनाहत सिंग यांनी. यानंतर महाराष्ट्र राज्याचा 2026-27 चा अर्थसंकल्प कोणत्या दिवशी मांडला गेला? तर 6 मार्च 2026 या. यानंतर पहिली ग्लोबल बिग कॅट कॉन्फरन्स कोठे आयोजित केली जाईल? तर आपल्या भारतामध्ये. यानंतर आपल्या महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील कोणते गाव हे राज्यातील पहिले नेट झिरो पंचायत गाव ठरले आहे? तर बेला ग्राम हे. यानंतर आंध्र प्रदेशातील कोणता जिल्हा हा आपल्या भारताची कोळंबीची राजधानी म्हणून ओळखला जातोय? तर नेल्लोर जिल्हा. यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर CA प्रसन्न कुमार डी यांची. यानंतर मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण बनल्या आहेत? तर नेमच्या किपजेन बनल्या आहेत. यानंतर पौन्नेयार नदीच्या पाण्याचा वाद कोणत्या 2 राज्यांमध्ये आहे? तर तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमध्ये. यानंतर 2026 चा प्रतिष्ठित क्रॅफर्ड पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर वीरभद्रन रामनाथन यांना. यानंतर मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित AI इम्पॅक्ट समिटचे उद्घाटन कोणी केले? तर आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. यानंतर हायड्रोजन बस वापरणारे आपल्या भारतातील पहिले विमानतळ कोठे ठरले? कोणते ठरले? तर कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरले आहे. यानंतर पुढील प्रश्न, फेब्रुवारी 2026 मध्ये 800 अब्ज डॉलर संपत्तीचा टप्पा ओलांडून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहेत? तर एलॉन मस्क बनले आहेत. यानंतर कोणी मुस्लिम समाजातील मागास घटकांसाठी SBC असलेले 5% आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला? तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर पंचायत प्रगती निर्देशांक 2.0 मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर ते आहे त्रिपुरा आहे. यानंतर जगातील सर्वात मोठे पारद शिवलिंग उत्तराखंड मधील कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे? तर हरिद्वारा. यानंतर पुढील प्रश्न 200 वा महत्वाचा आहे. तर राष्ट्रीय हवामान तज्ञ दिवस कधी साजरा केला जातो? तर तो 5 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येत असतो. यानंतर 201 वा प्रश्न हा देखील खूप महत्वाचा प्रश्न ठरणार आहे. तर महिला प्रीमियर लीग म्हणजेच WPL 2026 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? तर RCB या म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या. यानंतर एअरपोर्ट ऑफ द इयर हा पुरस्कार कोणत्या विमानतळाला मिळाला आहे? तर दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाला. यानंतर आपल्या भारतातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा योगदान देणारे राज्य कोणते राज्य ठरले आहे? तर ते आहे गुजरात हे राज्य. यानंतर 35वी किशोर व किशोरी सब ज्युनियर राष्ट्रीय खो खो स्पर्धा 2025-26 चे किशोरीचे म्हणजेच मुलींचे गटाचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? तर ते महाराष्ट्र या. यानंतर 2026 चा प्रतिष्ठित गणत पस्विनी मोगूबाई कुर्डीकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर पद्म तळवलकर यांना, गायिका आहेत त्या. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 35वी किशोर व किशोरी सब ज्युनियर राष्ट्रीय खो खो स्पर्धा 2025-26 चे किशोर म्हणजे मुलांचे गटाचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? तर ओडिशा. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मुलींचे आपल्या महाराष्ट्राने हे सर्वांनी लक्षात ठेवा आणि मुलांचे ओडिशाने. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न,
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सरकारी योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी कोणत्या AI आधारित डिजिटल प्लॅटफॉर्मचे अनावरण केले आहे? तर भारत विस्तार. यानंतर 2026चा प्रतिष्ठित क्रॅफर्ड पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर वीरभद्रन रामनाथन यांना. यानंतर जागतिक सामाजिक न्याय दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर तो 20 फेब्रुवारी या दिवशी. यानंतर अलीकडेच BBC इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर बुद्धिबळ पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर दिव्या देशमुख यांनी. यानंतर पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे आपल्या भारत देशातील पहिले राज्य कोणते राज्य ठरले आहे? तर ते राज्य आहे केरळ हे राज्य. यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या एसटी महामंडळामध्ये नवीन अत्याधुनिक बसेसचे नाव काय ठेवण्यात आले आहे? तर राजमाता जिजाऊ असे. यानंतर अलीकडेच चर्चेत असलेली गामिनी ही मादी चित्ता कोणत्या देशातून आपल्या भारतात आणण्यात आली आहे? तर दक्षिण आफ्रिका. यानंतर ग्लोबल टीचर प्राइज 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर रुबल नागी यांना. यानंतर कोणत्या राज्याने अलीकडेच वरिष्ठ नागरिक सुरक्षा सेल स्थापन करण्याची मोठी घोषणा केली आहे? तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणजेच इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर 21 फेब्रुवारी रोजी. ठीक आहे. यानंतर थायलंडमधील आपल्या भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पुनीत अग्रवाल यांची. यानंतर FIH पुरुष प्रो लीग 2025-26 साठी भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार कोण आहे? तर हार्दिक सिंग आहे. यानंतर महाराष्ट्र शासनाचा 2026 सालासाठीचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. यानंतर सुरक्षित इंटरनेट दिवस 2026 जगभरामध्ये कधी साजरा केला जाणार आहे? तर 10 फेब्रुवारी रोजी. यानंतर सुनेत्रा पवार यांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार अधिकृतपणे कधी स्वीकारला आहे? तर 10 फेब्रुवारी 2026 रोजी. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 10 फेब्रुवारी हा दिवस जगभरामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर जागतिक कडधान्य दिवस. यानंतर आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटील यांचे अपघाती निधन झाले आहे, तर ते कोणत्या जिल्ह्यातील होते? तर ते होते छत्रपती संभाजीनगर. यानंतर सलग तिसऱ्यांदा बार्बाडोस देशाचे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर मिया अमोर मोटली यांनी. यानंतर 12वी आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये आपल्या भारत देशाने किती पदके जिंकले आहे? तर 5. ठीक आहे. यानंतर नुकतेच स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर स्मृती मानधना यांना. यानंतर नेटवर्क रेडनेस इंडेक्स 2025 मध्ये आपल्या भारताचा कितवा क्रमांक आहे? तर आपल्या भारत देशाचा क्रमांक आहे 45वा. कितवा? तर 45वा. यानंतर 14व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर महाबळेश्वर. यानंतर संतोष ट्रॉफी 2025-26 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? तर सर्व्हिसेस. यानंतर पुढील प्रश्न, प्रगत ड्रोन विरोधी प्रणाली लागू करणारे आपल्या भारतातील पहिले बंदर प्राधिकरण कोणते ठरले? तर VO चिदंबरनार बंदर प्राधिकरण. यानंतर पुढील प्रश्न, 11 फेब्रुवारी 2026 रोजी तब्बल 44 वर्षानंतर मुंबईच्या महापौरपदी कोणत्या पक्षाचा नेता विराजमान झाला? तर भाजप या पक्षाचे नेते रितू तावडे. यानंतर शारदा नदी कॉरिडॉर प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला आहे? तर उत्तराखंड. यानंतर आपल्या भारताच्या इलेक्ट्रिक एअर टॅक्सीची बेंगळुरूमध्ये चाचणी कोणती कंपनी करत आहे? तर सारला एव्हिएशन ही. यानंतर डॉक्टर अशोक कुमार सिंह यांची पद्मश्रीसाठी निवड कोणत्या पिकासाठी झाली आहे? तर बासमती तांदूळ. यानंतर उपग्रह इंटरनेटसाठी गुजरातने कोणत्या कंपनीशी करार केला? तर स्टारलिंक या. यानंतर चंद्रायन 4 मोहिमेचे अवतरण चंद्राच्या कोणत्या भागात होणार आहे? तर दक्षिण ध्रुवावर. यानंतर एशियन शूटिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये मनू भाकरने कोणते पदक जिंकले आहे? तर रौप्य पदक जिंकले आहे. यानंतर एशियाई इंडोर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर तेजस्विन शंकर यांनी. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर आपल्या भारताने 11 करार कोणत्या देशासोबत केले आहे? तर मलेशिया. यानंतर आपल्या भारताने ब्रिक्स 2026 च्या अध्यक्षतेची सुरुवात कोठे केली? तर नवी दिल्लीमध्ये. यानंतर स्वतःचा आर्थिक सर्वेक्षण इकॉनॉमिक सर्व्हे अहवाल सादर करणारे देशातील पहिले राज्य उत्तर प्रदेश हे आहे.
यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 31 मार्च पासून कोणत्या 2 राज्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत, तर बिहार आणि कर्नाटक या गेले होते. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारतातील लोकर उत्पादनामध्ये कोणते राज्य देशामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, तर ते आहे राजस्थान. यानंतर कर्नाटक सरकारने महिला उद्योजकांसाठी विशेषत औद्योगिक पार्क कोठे उभारले, तर गौरी बिदनूर या. यानंतर पॅरा थ्रो बॉल नॅशनल फेडरेशन कप 2026 चे पुरुष गटामध्ये कोणी अंतिम सामन्यामध्ये सुवर्ण पदक जिंकले, तर आंध्र प्रदेश. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच कोणत्या राज्याच्या राज्य मार्ग परिवहन मंडळाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड प्रणाली लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे, तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर हिवाळी ऑलिम्पिक 2026 साठी मशाल वाहक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे कोणाची, तर अभिनव बिंद्रा यांची. यानंतर विधवा, घटस्फोटित आणि परित्यक्त महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री एकल महिला स्वयंरोजगार योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे, तर उत्तराखंड. यानंतर पुढील प्रश्न, पॅरा थ्रोबॉल नॅशनल फेडरेशन कप 2026 मध्ये महिला गट अंतिम सामन्यामध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे, तर झारखंडने. यानंतर बडी स्क्वॉड्रन संयुक्त हवाई सराव कोणत्या देशांदरम्यान झाला आहे, तर अमेरिका व दक्षिण कोरिया. यानंतर 13 फेब्रुवारी दिवशी कोणते दिवस साजरे केले जातात, तर लक्षात ठेवा, जागतिक रेडिओ दिवस, सरोजिनी नायडू जयंती आणि भारतीय महिला दिवस 13 फेब्रुवारी दिवशी साजरे केले जातात. यानंतर पुढील प्रश्न, बांगलादेशाचे नवीन पंतप्रधानपदी कोणाची निवड करण्यात आली आहे, तर तारिक रहमान. यानंतर पुढील प्रश्न, तर फेब्रुवारी 2026 मध्ये आपल्या भारतातील सर्वात श्रीमंत राज्य कोणते ठरले आहे, तर ते आहे आपले महाराष्ट्र राज्य. तर विद्यार्थी मित्रांनो, मुंबईतील कोणता रोड आपल्या भारतातील पहिला संगीतमय रोड बनला आहे, तर कोस्टल रोड. ठीक आहे. यानंतर आपल्या भारताने कोणत्या देशाकडून 114 राफेल विमाने खरेदी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे, तर फ्रान्स. यानंतर केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार सरकारी कार्यक्रम व शाळांमध्ये राष्ट्रगीतांपूर्वी कोणते गीत वाजवणे अनिवार्य करण्यात आले आहे, तर वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत. यानंतर आपल्या भारतातील सर्वात लांब भूकंपरोधक पूल आसाममध्ये कोणत्या नदीवर तयार करण्यात आला आहे, तर ब्रह्मपुत्रा नदीवर. त्यानंतर आशियाई रायफल पिस्तूल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे, तर ते नवी दिल्लीमध्ये करण्यात आले आहे. यानंतर पुढील प्रश्न, जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदेचे आयोजन कोठे झाले आहे, तर मुंबईमध्ये झाले आहे. यानंतर गावातील नागरिकांना शासकीय योजनांची माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या नावाने व्हॉट्सॲप चॅटबॉट सुरू करण्यात आले आहे, तर पंचम या नावाने. यानंतर जर्मनीतील न्यूरेमबर्ग येथे झालेल्या बायोफाच 2026 जैविक उत्पादनाच्या प्रदर्शनामध्ये कोणत्या देशाला कंट्री ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आले आहे, तर ते आपल्या भारत देशाला. यानंतर नवीन पंतप्रधान कार्यालयाचे उद्घाटन कोठे झाले आहे, तर नवी दिल्लीमध्ये झाले आहे. यानंतर कुमार भास्कर वर्मा पूल कोणत्या नदीवर बांधला आहे, तर ब्रह्मपुत्रा. ठीक आहे. यानंतर नवी दिल्ली येथे नवीन पंतप्रधान कार्यालय पीएमओ सकुल सेवा तीर्थचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे, तर नरेंद्र मोदीजी यांच्या. यानंतर दिल्ली सरकारने पहिल्या दिल्ली खेल महाकुंभचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे, तर शिखर धवन यांची. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 450 प्रश्न आहेत. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. तर चला पुढील प्रश्न पाहूयात. 2026 मध्ये कोणता देश जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट म्हणून पहिल्या क्रमांकावर आहे, तर सिंगापूर. यानंतर फेब्रुवारी 2026 मध्ये जाहीर केलेल्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025 नुसार आपल्या भारताचा क्रमांक कितवा लागतो, तर 91वा लागतो. यानंतर दार्जिलिंग हिमालयन रेल्वेच्या DHR च्या 145 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिली महिला ट्रॅव्हलिंग तिकीट एक्झामिनर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर सरिता योल्मो यांची. नंतर पुढील प्रश्न, तर ट्रेड वॉच क्वार्टरली अहवालाची 6वी आवृत्ती नुकतीच फेब्रुवारी 2026 मध्ये कोणाच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली आहे, तर सुमन बेरी यांच्या. यानंतर मदर मेरी कम्स टू मी या प्रसिद्ध पुस्तकाच्या आत्मकथा म्हणजे लेखिका कोण आहेत, तर अरुंधती रॉय आहेत.
यानंतर विद्यार्थी मित्रांनो 28 फेब्रुवारी 2026 रोजी प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत कोणत्या देशातून मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये 8 चित्ते आणले जाणार आहे? तर बोत्स्वाना. यानंतर पुढील प्रश्न, चौथे विश्व मराठी संमेलन 2026 चे आयोजित कोठे करण्यात आले आहे? तर नाशिकमध्ये. यानंतर जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधानपदी पुन्हा कोणाची निवड करण्यात आली आहे? तर साने ताकाईची. यानंतर आपला महाराष्ट्र रत्न पुरस्कार नुकताच कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर स्नेहल के राम यांना. जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था कोणता देश ठरला? तर तो आहे आपला भारत देश. यानंतर भारतातील पहिले समर्पित काच संग्रहालय उत्तर प्रदेशातील कोणत्या ठिकाणी बांधण्यात येत आहे? तर फिरोजाबाद. यानंतर पुढील प्रश्न, 2026 चा चांग फ्रेंडल मानवतावादी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर डॉक्टर हरिप्रिया अरविंद आणि डॉक्टर आर व्यंकटेश यांना. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ईशान्य भारतातील पहिली आपत्कालीन लँडिंग सिस्टमचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर तेजपूर आसाममध्ये. यानंतर नाटोने उत्तर ध्रुवीय प्रदेशामध्ये देखरेख आणि सुरक्षा वाढवण्यासाठी कोणते लष्करी मिशन सुरू केले आहे? तर आर्टिक सेंट्री. यानंतर 35 ते 60 वयोगटातील महिलांसाठी आर्थिक आधार देण्यासाठी स्त्री सुरक्षा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर केरळ. यानंतर आपल्या भारताने सीमा सुरक्षेसाठी विकसित केलेले HAPS हे तंत्रज्ञान विमान हे प्रामुख्याने कोणत्या कामासाठी वापरले जाणार आहे? तर शत्रूच्या हालचालींवर 24 तास नजर ठेवण्यासाठी. यानंतर महाराष्ट्रातील पहिले ड्रोन क्लस्टर पुणे जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी उभारले जाणार आहे? तर पिंपरी चिंचवड. यानंतर देशातील पहिली सेंट्रल बँक डिजिटल करन्सी ही RBI द्वारे कोठे सुरू करण्यात आली आहे? तर गांधीनगर गुजरातमध्ये. यानंतर आशियाई रायफल पिस्तूल अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले आहे? तर आपल्या भारत देशाने 94 पदके घेतली आहेत, मिळवली आहेत, लक्षात ठेवा. यानंतर महाराष्ट्रातील पहिल्या राज्यस्तरीय ग्रामीण कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर रत्नागिरीमध्ये. यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर जुआन अँटोनियो समारांच यांची. यानंतर देशव्यापी पल्स क्रांती ज्याला कडधान्य स्वयंपूर्णता अभियान असेही म्हटले जाते, त्याची सुरुवात कोणत्या राज्यातून करण्यात आली? तर मध्य प्रदेश या. यानंतर इंडिया या इम्पॅक्ट एक्स्पो 2026 चे आयोजन 16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान कोठे करण्यात आले आहे? तर नवी दिल्लीमध्ये. यानंतर जगात मध्ये कोणता देश संशोधन आणि विकासावर सर्वाधिक खर्च करणारा देश बनला आहे? तर तो आहे चीन हा देश. यानंतर जगामध्ये संशोधन आणि विकासावर खर्च करण्याच्या यादीमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर आपला भारत आहे 7व्या क्रमांकावर. यानंतर पुढील प्रश्न, तर FIPI पुरस्कार 2025 मध्ये कोणत्या कंपनीला ऑइल अँड गॅस प्रोडक्शन कंपनी ऑफ द इयर या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले आहे? तर ऑइल इंडिया लिमिटेडला. यानंतर 19 फेब्रुवारी 2026 रोजी आपण छत्रपती शिवरायांची कितवी जयंती साजरी केली आहे? तर 396वी. यानंतर 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर वाघोली पुण्यामध्ये. यानंतर महाराष्ट्र शासनाचा 2026 सालासाठीचा साहित्य भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर भालचंद्र नेमाडे यांना. यानंतर इंडिया AI इम्पॅक्ट समिट मध्ये जगातील पहिली AICT कोठे उभारण्याची घोषणा झाली आहे? तर बेंगळुरू मध्ये. यानंतर भारताने कोणत्या देशादरम्यान क्रॉस बॉर्डर QR पेमेंट सेवा सुरू करण्याची 12 फेब्रुवारी 2026 रोजी जी अधिकृत सामंजस्य करार करण्यात आला? तर मलेशिया. यानंतर प्रजासत्ताक दिन संचलन 2026 मध्ये देशातील सर्वश्रेष्ठ कॅडेट हा मान कोणाला मिळाला? तर तनू भान महाराष्ट्रातील. यानंतर पुढील 25 वर्षांच्या शहरी विकासाचा आराखडा असलेले स्वातंत्र्य सर्वसमावेशक शहरी धोरण स्वीकारणारे आपल्या भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर ते आहे केरळ हे. यानंतर भारताने कोणत्या देशासोबत गुन्हेगारी प्रकरणांमध्ये परस्पर कायदेशीर सहकार्य करार केला आहे? तर नेपाळ. यानंतर आपल्या भारताचा सर्वात तरुण अॅनालॉग अंतराळवीर होण्याचा मान कोणी मिळवला? तर आदित्य पांडे यांनी. यानंतर 300वा प्रश्न, 2026च्या फिडे फ्रीस्टाईल बुद्धिबळ जागतिक स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? तर मॅग्नस कार्लसन यांनी. यानंतर पुढील प्रश्न पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो 301वा प्रश्न आहे, तर शून्य भेदभाव दिवस दरवर्षी केव्हा
साजरा केला जातो तर 1 मार्च या दिवशी साजरा करण्यात येत असतो. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या म्हणजे एन-सी-पीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर सुनेत्राताई पवार यांची निवड करण्यात आली आहे. यानंतर पुढील प्रश्न तर कोणत्या देशाच्या सर्वोच्च नेत्याचा मृत्यू झाल्यामुळे जगामध्ये खळबळ उडाली तर इराण या तर त्यांचे नाव होते आयातुल्ला अली खामेनेई. यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर फेमिना मिस इंडिया महाराष्ट्र 2026च्या या किताबाची विजेती कोण ठरली आहे तर राजनंदिनी पवार छत्रपती संभाजीनगर मधील. यानंतर पुढील प्रश्न फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये राहवीर योजना लागू करण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे तर दिल्ली. यानंतर राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाची कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर स्वाधी निरंजन ज्योती यांची. यानंतर महाराष्ट्र सरकारने 1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट कोणत्या वर्षापर्यंत ठेवले आहे तर 2030 या म्हणजे 2028 ते 30 पर्यंत ठेवले आहे तर 2030 सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 309वा तर पुणे जिल्ह्यामध्ये झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने झुरळाची कोणती नवीन प्रजाती शोधली आहे तर निओलोबॉप्टेरा पेनिन्सुलारिस असे नाव आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 310वा तर IPL 2026 मध्ये 29 मार्च रोजी झालेल्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने कोणत्या संघाला हरवून 2012 नंतर पहिल्यांदाच पहिला सामना जिंकण्याचा मोठा विक्रम केला आहे तर कोलकाता नाईट रायडर्स या. यानंतर आपल्या महाराष्ट्रातील 25 बिबट्यांचे पुनर्वसन गुजरातच्या कोणत्या प्रकल्पामध्ये केले जाणार आहे तर वनतारा प्रकल्प. यानंतर पुढील प्रश्न हिंदुस्तान ऑइल एक्सप्लोरेशन कंपनीचे नवीन MD व CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बरोरुची मिश्रा यांची. यानंतर हिंदू वर्ल्ड ऑफ वुमन अवॉर्ड्स 2026 कोठे पार पडला आहे तर चेन्नईमध्ये. यानंतर नवी मुंबई महापालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी कोणती योजना राबवली आहे तर अभय योजना. यानंतर प्रादेशिक विमान वाहतुकीसाठी कोणती सुधारित योजना मंजूर झाली तर सुधारित उडान. यानंतर पुढील प्रश्न 1 ते 7 मार्च 2026 दरम्यान देशभर कोणता विशेष सप्ताह साजरा केला जात आहे तर जनऔषधी सप्ताह. यानंतर संसदेने नुकतेच कोणते विधेयक मंजूर केले आहे तर फायनान्स बिल 2026. यानंतर पुढील प्रश्न राज्य मंत्रिमंडळाने अलीकडेच कोणत्या प्रकारच्या वाईनला प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे तर द्राक्षांव्यतिरिक्त सर्व फळांच्या वाईनला उदाहरणार्थ जांभूळ, काजू, चिकू इत्यादी. यानंतर जागतिक नागरी संरक्षण दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर 1 मार्च या. यानंतर कोणत्या क्रिकेट संघाने IPL मध्ये 1.78 अब्ज डॉलर्समध्ये विक्रीचा मोठा विक्रम केला आहे तर RCB. यानंतर मार्च 2026 मध्ये कोणत्या देशाने चुकून अमेरिकेची 3 F-15 फायटर जेट्स पाडली आहेत तर कुवेत. यानंतर पुढील प्रश्न 26 मार्च 2026 रोजी जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणते ठरले आहे तर चीनमधील बीजिंग हे शहर. यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये उभारण्यात येत असलेल्या आपल्या भारताच्या पहिल्या वेधशाळेचे नाव काय आहे तर लिगो वेधशाळा. यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या मते सध्या किती मुले शिक्षणापासून वंचित आहेत तर 273 दशलक्ष मुले व तरुण आहेत. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न होळीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पोलिसांनी 18 कोटींहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ नष्ट केले तर नवी मुंबई पोलीस. यानंतर इराणने नुकताच कोणता सागरी मार्ग भारत, चीन आणि रशियासाठी खुला केला तर हॉर्मुझची समुद्रधुनी. यानंतर मार्च 2026 मधील तणावामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये किती टक्के वाढ झाली आहे तर 9% वाढ झाली आहे. यानंतर राष्ट्रपतींनी दिल्लीमध्ये सुरू केलेल्या लखपती बिटिया योजनेअंतर्गत मुलींना एकूण किती रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे तर 61,000. यानंतर छत्तीसगडमध्ये भटक्या गुरांच्या व्यवस्थापनासाठी कोणती नवीन योजना सुरू झाली आहे तर गौधाम योजना. यानंतर 330वा प्रश्न प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2026 अंतर्गत उमेदवारांना किती रुपये विद्या वेतन मिळणार आहे तर 9,000 रुपये. यानंतर पुढील प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो साखर उत्पादनामध्ये 2025-26 च्या हंगामामध्ये आपल्या भारत देशामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर ते राज्य आहे आपले महाराष्ट्र राज्य. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो
मार्च 2026 मध्ये होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख काय आहे? तर 16 मार्च 2026 ही आहे. यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये किती टक्के वाढ करण्यात आली आहे? तर 3% आता एकूण झाली आहे 58. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 27 मार्च 2026 रोजी भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये किती ऐतिहासिक नीचांकावर पोहोचला आहे? तर 94. यानंतर सहेली पिंक स्मार्ट कार्डद्वारे महिलांना मोफत बस प्रवास देण्याची मोठी घोषणा कोणत्या सरकारने केली आहे? तर दिल्ली सरकारने. यानंतर कोणत्या देशाने अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेतून म्हणजेच WHO मधून बाहेर पडण्याची मोठी अधिकृत प्रक्रिया सुरू केली आहे? तर USA म्हणजेच अमेरिकेने. यानंतर पात्र उत्पादकांसाठी EMI ही नवीन आयात शुल्क सुविधा कधीपासून लागू होणार आहे? तर 1 एप्रिल 2026 पासून. यानंतर 3 मार्च 2026 रोजी कोणती महत्त्वाची खगोलीय घटना घडली? तर खग्रास चंद्रग्रहण म्हणजेच ब्लड मून ही. यानंतर अमेरिकेच्या चलनी नोटांवर आता कोणाची स्वाक्षरी असणार आहे? तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची. यानंतर पुढील प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षपद कोणी भूषवले आहे? तर अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांनी. यानंतर 2026च्या राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने कोणाची उमेदवारी जाहीर केली आहे? तर शरद पवार यांची. यानंतर आपल्या महाराष्ट्राने गृहनिर्माण सोसायट्यांसाठी कोणता कर कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतला? तर अकृषिक कर. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्र सरकारने आर्थिक वर्ष संपवण्यापूर्वी एकाच दिवशी किती GR काढले? तर 103 नवीन शासन निर्णय GR. यानंतर आपल्या भारतातली पहिली AI आधारित सक्षम कौशल्य जनगणना कोणत्या शहरामध्ये लॉन्च करण्यात आली? तर मुंबई या. यानंतर वर्ल्ड बेस्ट एअरपोर्ट पुरस्कार कोणाला मिळाला? तर चांगी विमानतळ, सिंगापूर. यानंतर भारतीय तटरक्षक दलासाठी 6 प्रगत हलकी हेलिकॉप्टर ALH-EMK-3 खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने कोणासोबत करार केला आहे? तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत. यानंतर पुढील प्रश्न, आसाममध्ये नुकत्याच शोधल्या गेलेल्या डोळे नसलेल्या माशाच्या नवीन प्रजातीचे नाव काय आहे? तर गीचक नकाना. यानंतर महिला खेळाडूच्या स्पर्धेतून कोणावर बंदी घातली आहे? तर ट्रान्सजेंडर खेळाडू. यानंतर मार्च 2026 मध्ये कोणत्या देशाच्या नौदलाची IRIS देना ही युद्धनौका अमेरिकेने बुडवली? तर इराण. यानंतर पुढील प्रश्न 350वा, ग्रामीण रोजगाराला चालना देण्यासाठी 2026च्या अर्थसंकल्पामध्ये कोणती मोहीम सुरू केली आहे? तर विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन. तर विद्यार्थी मित्रांनो, मी खास तुमच्यासाठी 3 महिन्यांच्या चालू घडामोडींचे 450+ इम्पॉर्टंट वन लायनर प्रश्न एकदम एक्झाम ओरिएंटेड फॉर्मॅटमध्ये तयार केले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर जर तुम्ही ही ई-बुक आत्ताच घेतली तर तुम्हाला मार्च महिन्याची 200 प्रश्नांची करंट अफेअर्सची PDF पूर्णपणे फ्री मिळणार आहे. म्हणजेच एकूण तुम्हाला मिळणार आहेत 650+ प्रश्न फक्त आणि फक्त 59 रुपयांमध्ये. तर इतक्या कमी किमतीमध्ये इतकं सॉलिड कॉन्टेंट तुम्हाला दुसरीकडे कुठेच मिळणार नाही आणि हे मी चॅलेंज देऊन सांगतो. म्हणूनच वेळ वाया घालवू नका. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. आत्ताच ई-बुक घ्या. तुमच्या तयारीला एकदम रॉकेट स्पीड द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, सिलेक्शन हवं असेल तर अशीच स्मार्ट स्टडी करत राहा आणि ही PDF तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, 5 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने कोणत्या महत्त्वाच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे? तर धर्मांतर विरोधी विधेयकाला. यानंतर नॅशनल पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये कोणत्या राज्याने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे? तर हरियाणा या. यानंतर संसदेने 25 मार्च 2026 रोजी कोणत्या हक्क संरक्षण कायद्यामध्ये सुधारणा करणारे विधेयक मंजूर केले आहे? तर ट्रान्सजेंडर व्यक्ती हक्कांचे संरक्षण सुधारणा विधेयक 2026. यानंतर पुढील प्रश्न, 2027च्या आपल्या भारताच्या पहिल्या पूर्णपणे डिजिटल जनगणनेचे शुभंकर कोणते आहेत? तर प्रगती आणि विकास. यानंतर सध्याच्या इराण अमेरिका संघर्षामुळे कोणता महत्त्वाचा सागरी मार्ग विस्कळीत झालेला आहे? तर होर्मुझची समुद्रधुनी झालेली आहे. यानंतर मानव वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी कोणत्या राज्याने प्रकल्प हनुमान सुरू केला आहे? तर आंध्र प्रदेश. यानंतर संरक्षण मंत्रालयाने भारतीय तटरक्षक दलासाठी कोणत्या प्रकारच्या
हेलिकॉप्टरच्या खरेदीसाठी करार केला आहे? तर ALH MK3 प्रगत हलकी हेलिकॉप्टर. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, मार्च 2026 मध्ये इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर त्यांचेच पुत्र मोत्सब्बा खामेनी यांची. यानंतर मार्च 2026 मध्ये कोणत्या देशाने कुष्ठरोग मुक्त झाल्याचा मान मिळवला? तर चिली या देशाला. यानंतर 360वा, भारत आणि कॅनडा यांच्यामध्ये अलीकडेच किती रुपयांचा युरेनियम पुरवठा करार झाला आहे? तर 2.6 अब्ज कॅनेडियन डॉलर्सचा, सुमारे 23,834 कोटी रुपयांचा आहे हा. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या रेशन कार्ड धारकांसाठी उत्पन्न मर्यादा रद्द करण्याची मोठी मागणी झाली आहे? तर केसरी कार्ड. यानंतर महाराष्ट्र राज्याचा 2026-27 चा अर्थसंकल्प कोणी सादर केला? तर आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. यानंतर अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र सरकारने किती हजार पदांच्या मेगा भरतीची घोषणा केली आहे? तर 75,000. यानंतर 2026च्या ICC पुरुष T20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये आपल्या भारताने कोणाला हरवून प्रवेश केला आहे? तर आपल्या भारताने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर आयुष्यमान भारत PM जय योजनेचा विस्तार करून आता कोणत्या वयोगटातील सर्व नागरिकांना लाभ मिळणार आहे? तर 70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना. यानंतर जल जीवन मिशन 2.0 च्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणारे राज्य कोणते राज्य आहे? तर ते आहे आपले महाराष्ट्र राज्य. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालानुसार अनुसूचित जाती म्हणजे SC चा दर्जा मिळवण्यासाठी व्यक्तीने कोणत्या धर्माचे पालन करणे आवश्यक आहे? तर हिंदू, शीख किंवा बौद्ध. यानंतर पुढील प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी अंतर्गत विद्यार्थी कोठे जाणार आहेत? तर ते NASA मध्ये जाणार आहेत आणि इस्रो मध्ये देखील जाणार आहेत. यानंतर RBI ने डिजिटल पेमेंटसाठी कोणते व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध केले आहे? तर पेमेंट्स व्हिजन 2028. यानंतर प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा फायदा मार्च 2026 पर्यंत किती कुटुंबियांना मिळाला आहे? तर 32 लाखांहून अधिक कुटुंबियांना. म्हणजेच किती? तर 32,02,697 कुटुंबियांना. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न 371वा, T20 विश्वचषक 2026 चा विजेता संघ कोणता आहे? तर तो आहे आपला भारत देश. यानंतर आपल्या भारताने आतापर्यंत किती वेळा T20 विश्वचषक जिंकला आहे? तर एकूण 3 वेळा. तर 2007 मध्ये जिंकला होता, 2024 मध्ये आणि 2026 मध्ये जिंकला आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा, एकूण 3 वेळा जिंकला आहे. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय रेल्वेने महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कोणते नवीन तक्रार निवारण ॲप सुरू केले आहे? तर शाईन नाव आहे त्या ॲपचे. यानंतर महाराष्ट्र मंत्रिमंडळाने नुकत्याच मंजूर केलेल्या धर्मांतराविरोधी कायद्याचे नाव काय आहे? तर धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 असे नाव आहे. यानंतर कोणत्या राज्यामध्ये धर्म स्वातंत्र्य विधेयक विधानसभा मंजूर करण्यात आले आहे? तर आपल्या महाराष्ट्र. तारीख आहे 16 मार्च 2026 रोजी रात्री मंजूर करण्यात आले. सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर महत्त्वाचा प्रश्न होता विद्यार्थ्यांनो. यानंतर पुढील प्रश्न, 8 मार्च रोजी जगभरामध्ये कोणता विशेष दिवस साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय महिला दिवस. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्राला कोणत्या तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आघाडीवर नेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष उपक्रम जाहीर केले आहे? तर कृत्रिम बुद्धिमत्ता. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये उद्घाटन केलेल्या नवीन विकास प्रकल्पाची एकूण किंमत किती आहे? तर 33,500 कोटी रुपये. यानंतर आपल्या भारताच्या अंडर-23 फुटबॉल संघाने कोणत्या देशाला 5-0 ने पराभूत केले? तर भूतान या. यानंतर 21 मार्च 2026 रोजी मुंबईतील लोकभवन येथे ऐतिहासिक जैन दीक्षा समारंभाचे आयोजन कोणाच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले आहे? तर उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या. यानंतर आपल्या महाराष्ट्राने कोणत्या विद्यार्थ्यांसाठी 100% शैक्षणिक शुल्क माफीचा निर्णय घेतला? तर तृतीयपंथी. यानंतर पुढील प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा आहे, तर 1 एप्रिल 2026 पासून आपल्या भारतामध्ये कोणता नवीन कायदा लागू होणार आहे? तर इन्कम टॅक्स ऍक्ट 2025 हा. यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF स्थापना दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 10 मार्च रोजी. यानंतर पुढील प्रश्न, तर अर्थसंकल्प 2026 मध्ये दिव्यांगांसाठी कोणती नवीन योजना प्रस्तावित केली आहे? तर दिव्यांग जन सहारा योजना. यानंतर पुढील प्रश्न, मेरा युवा भारत अंतर्गत कोणत्या कार्यक्रमाचा दुसरा टप्पा दिल्लीमध्ये सुरू झाला आहे? तर विकसित भारत युवा कनेक्ट. यानंतर 9 मार्च 2026 रोजी कोणत्या
वन्य प्राण्याच्या 5 नवीन बछड्यांचा जन्म कुनो नॅशनल पार्कमध्ये झाला तर चित्ता. यानंतर पुढील प्रश्न, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 9 मार्च 2026 पासून कोणत्या वाहनांच्या नवीन परवान्यांना स्थगिती दिली आहे तर रिक्षा परवान्यांना. यानंतर राज्य मंत्रिमंडळाने धर्मांतर रोखण्यासाठी नुकत्याच कोणत्या नवीन विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे तर महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026. यानंतर संयुक्त राष्ट्राने 2026 हे वर्ष कोणते विशेष वर्ष म्हणून घोषित केले आहे तर आंतरराष्ट्रीय कुरण आणि पशुपालन वर्ष. यानंतर 390वा प्रश्न, देशातील पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्सचे आयोजन कोणत्या राज्यात केले जाणार आहे तर छत्तीसगड. यानंतर सध्या महाराष्ट्र राज्यावर एकूण किती रुपयांच्या कर्जाचा बोजा असल्याचे समोर आले आहे तर 11 लाख कोटी. यानंतर लोकसभेमध्ये कोणत्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध नुकताच अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला. यानंतर पुढील प्रश्न, T20 विश्वचषक विजयानंतर BCCIने खेळाडूंसाठी किती कोटींच्या बक्षिसाची घोषणा केली आहे तर 131 कोटी. यानंतर महाराष्ट्र सरकारने महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रसूती रजा किती दिवसांपर्यंत वाढवली आहे तर 180 दिवसांपर्यंत. यानंतर कोणत्या 2 मोठ्या टॅक्सी कंपन्यांचे बाईक टॅक्सी परवाने तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात आले आहेत तर ओला आणि उबेर. यानंतर दिव्यांग व्यक्तींच्या खात्यामध्ये किती रक्कम थेट जमा करण्याची घोषणा करण्यात आली तर 15,000 रुपये. यानंतर इराण इस्रायल तणावामुळे कोणत्या इंधनाचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे तर CNG आणि PNG. यानंतर महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनची निवडणूक कोणत्या तारखेला होणार आहे तर 24 मार्च 2026. यानंतर इराण इस्रायल युद्धामुळे आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या क्षेत्राला सध्या गॅस तुटवड्याची झळ बसली तर व्यावसायिक गॅस म्हणजेच कमर्शियल LPG. यानंतर 400वा प्रश्न, महिला कर्मचाऱ्यांसाठी कोणती नवीन सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे तर कम अर्ली गो अर्ली म्हणजेच लवकर या आणि लवकर जाही. यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर का बंदी घालण्यात आली मानसिक आरोग्यामुळे. यानंतर नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधानपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर बालेंद्र शाह म्हणजेच बालेन शाह त्यांचे नाव आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो 401वा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. यानंतर पुढील प्रश्न, 21 मार्च 2026 रोजी नागपूर येथे भारतीय युवा संसदेच्या 29व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे तर उपराष्ट्रपती सध्याचे CP राधाकृष्णन यांच्या. यानंतर मार्च 2026 मध्ये कोणत्या महानगराच्या महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला तर पुणे महानगरपालिकेचा. यानंतर रत्नागिरी जिल्ह्याला 12 मार्च 2026 रोजी भूकंपाचा किती तीव्रतेचा धक्का बसला आहे तर 2.8 रिश्टर स्केल या. यानंतर लाडकी बहीण योजनेच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये किती कोटींची घट झाल्याचे समोर आले आहे तर 9,500 कोटी रुपयांची. यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील क्रीडा संबंधांना 2026 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली आहेत तर 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानंतर संयुक्त राष्ट्रांनी UN मध्ये कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे तर 2026 हे. यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने तामिळनाडूतील कोणत्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यास मंजुरी दिली आहे तर मदुराई विमानतळ. यानंतर पुढील प्रश्न, 1 एप्रिल 2026 पासून भारतीय लष्कराचे नवीन व्हाईस चीफ कोण बनणार आहेत तर लेफ्टनंट जनरल धीरज सेठ बनले आहेत. यानंतर भारत सरकारने जन औषधी केंद्र ची संख्या मार्च 2027 पर्यंत किती करण्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट ठेवले आहे तर 25,000 केंद्रे. यानंतर सिप्रीच्या ताज्या अहवालानुसार शस्त्रास्त्रांच्या आयातीमध्ये आपल्या भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो तर आपल्या भारताचा लागतो 2रा क्रमांक. यानंतर जल महोत्सव 2026 चे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या तारखेला केले आहे तर 11 मार्च 2026 या. यानंतर दिव्यांग सहारा योजना कोणत्या मंत्रालयामार्फत राबवली जात आहे तर सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाअंतर्गत. यानंतर 415वा, विदर्भातील कोणत्या शहरामध्ये मार्च 2026 मध्ये देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे तर अमरावती. यानंतर सौर ऊर्जा योजनेमध्ये देशामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर महाराष्ट्र हे. यानंतर 5व्यांदा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला
क्रिकेटपटूचा पुरस्कार कोणाला मिळाला तर स्मृती मानधनाला. यानंतर 2026चा BCCI जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर राहुल द्रविड आणि मिताली राज यांना. यानंतर पुढील प्रश्न 2026च्या स्पोर्ट्स स्टार SS अवॉर्ड मध्ये खेळांच्या प्रचारासाठी सर्वोत्तम राज्य म्हणून कोणाला गौरवले आहे तर बिहारला. यानंतर ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या डिजिटल मॅपिंगसाठी कोणते नवीन पोर्टल किंवा ID लॉन्च करण्यात आला आहे तर सुजल गाव ID. यानंतर 421वा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतेच 526 कोटी रुपयांच्या जलमार्ग प्रकल्पाचे उद्घाटन कोठे केले आहे तर गुवाहाटी आसाममध्ये. यानंतर धरण सुरक्षेसाठी AI वर आधारित कोणत्या डिजिटल व्यासपीठाचे उद्घाटन झाले आहे तर नेत्रा. यानंतर 423वा प्रश्न यानंतर आशियातील सर्वात मोठा ट्यूलिप महोत्सव कोठे सुरू झाला तर श्रीनगर जम्मू आणि काश्मीरमध्ये. यानंतर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून अलीकडेच कोणी कार्यभार स्वीकारला आहे तर न्यायमूर्ती लिसा गिल असं त्यांचे नाव आहे. यानंतर स्पोर्ट्स स्टार SS अवॉर्ड्स 2026 मध्ये लाईफ टाइम अचीवमेंट पुरस्कार कोणाला देण्यात आला तर नारी कॉन्ट्रॅक्टर आणि MD वालसाम्मा यांना देण्यात आला आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणती पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे तर डॉक्टर ऑफ सायन्स म्हणजे DSc ही. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सन्मानाने मरण्याचा अधिकार हा कोणत्या कलमाचा भाग असल्याचे स्पष्ट केले आहे तर कलम 21. यानंतर कोणत्या राज्यामध्ये धर्मस्वातंत्र्य विधेयक विधानसभा मंजूर करण्यात आले आहे तर महाराष्ट्र. तर तारीख लक्षात ठेवा 16 मार्च 2026 रोजी रात्री मंजूर झाले आहे. यानंतर राज्यामध्ये जाणवणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा दूर करण्यासाठी सरकारने पेट्रोल पंपावर काय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता तर रॉकेल केरोसिन. यानंतर पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील कोणत्या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ 25 मिनिटांनी कमी झाला तर मिसिंग लिंक प्रकल्प. यानंतर नीती आयोगाच्या 2026च्या वित्तीय आरोग्य निर्देशांक मध्ये महाराष्ट्र कितव्या स्थानावर आहे तर आपला महाराष्ट्र आहे 5व्या स्थानावर. यानंतर पुढील प्रश्न कोणत्या 2 विधानसभा मतदारसंघांची पोटनिवडणूक 23 एप्रिल 2026 रोजी जाहीर झाली आहे तर बारामती आणि राहुरी. यानंतर पुढील प्रश्न जलजीवन मिशनच्या 25,000 योजनांना निधीअभावी खीळ बसल्याची माहिती कोणत्या मंत्र्यांनी दिली तर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी. यानंतर पुढील प्रश्न 434वा राष्ट्रीय लसीकरण दिन केव्हा साजरी केला गेला तर 16 मार्च रोजी. यानंतर पुढील प्रश्न आहे 435वा. तर विद्यार्थी मित्रांनो केंद्रीय अर्थमंत्र्यांनी SC ST आणि महिला उद्योजकांसाठी कोणत्या जुन्या योजनेचे पुनरुज्जीवन करण्याची मोठी घोषणा केली आहे तर स्टँड अप इंडिया योजना. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा कोणी दिला आहे तर रुपाली चाकणकर यांनी. कशामुळे तर भोंदूबाबा प्रकरणामुळे. यानंतर महाराष्ट्र सरकारने अलीकडेच किती शेतकऱ्यांसाठी 1,774 कोटी रुपये मंजूर केले आहेत तर 90 लाख शेतकऱ्यांसाठी. यानंतर ऑपरेशन टायगर ही राजकीय मोहीम सध्या कोणाशी संबंधित चर्चेत आहे तर एकनाथ शिंदे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री. यानंतर महाराष्ट्र पुढचा हे नवीन संकेतस्थळ कोणाद्वारे लॉन्च करण्यात आले आहे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून. यानंतर 440वा प्रश्न तर पुणे जिल्हा परिषदेचे किती शिक्षक परदेशामध्ये प्रशिक्षणासाठी ग्लोबल गुरुजी उपक्रमाअंतर्गत जाणार आहे तर 50 उत्कृष्ट शिक्षक. ठीक आहे. यानंतर 22 मार्च 2026 रोजी जगभरामध्ये कोणता महत्त्वाचा दिवस साजरा केला जात आहे तर जागतिक जल दिवस. यानंतर पुढील प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणती पदवी देऊन सन्मानित केले तर DSc ही पदवी. तर विद्यार्थी मित्रांनो भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण निधीच्या घोटाळ्याची फेरचौकशी कोणत्या महापालिकेमध्ये होणार आहे तर कल्याण डोंबिवली महापालिका. यानंतर एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स 2024 नुसार 2026 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या निर्यातीच्या बाबतीत कोणत्या राज्याने देशामध्ये अव्वल स्थान पटकावले आहे तर महाराष्ट्र राज्याने. यानंतर 445वा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने सन्मानाने मरण्याचा अधिकार हा कोणत्या कलमाचा भाग असल्याचे स्पष्ट केले आहे तर कलम 21. यानंतर कोणत्या बंदराने डिजिटल ट्विन लागू करणारे
पहिले भारतीय प्रमुख बंदर होण्याचा मान मिळवला तर व्ही.ओ. चिदंबरनार बंदर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले फक्त 2 ते 3 प्रश्न रिपीट झाले आहेत चुकीने टायपिंग मिस्टेक झाल्या कारणाने. यानंतर पुढील प्रश्न, तर 18 मार्चच्या आकडेवारीनुसार जागतिक नारळ उत्पादनामध्ये आपल्या भारताचा वाटा किती टक्के आहे? तर 30.37% आहे. भारत प्रथम क्रमांकावर आहे, हे देखील लक्षात ठेवा. यानंतर 448वा प्रश्न, मार्च 2026 मध्ये UPSCने नागरी सेवा परीक्षा उमेदवारांच्या मदतीसाठी कोणत्या सुविधेचा विस्तार केला आहे? तर कॉल सेंटर ऑपरेशन्स या. यानंतर 449वा प्रश्न, 19 मार्च 2026 रोजी कोणत्या शहरामध्ये गुढीपाडव्यानिमित्त भव्य स्वागत यंत्रांचे आयोजन करण्यात आले? तर नाशिक आणि मुंबई, गिरगाव, ठाणे, डोंबिवलीसह इतर भाग. यानंतर 450वा प्रश्न पाहून घेऊयात. तर 21 मार्च 2026 रोजी राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी कोणत्या विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला संबोधित केले आहे? तर रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे आपला 451वा. तर मारिया कोरिना मचाडो यांनी त्यांना 2025 मध्ये मिळालेला शांतता पुरस्कार कोणाला देऊ केला आहे? तर अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना. यानंतर भारत तिबेट सीमा पोलीस ITBP चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्यांचे नाव आहे शत्रुजीत सिंग कपूर. यानंतर पुढील प्रश्न, संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? तर स्वाती शांता कुमार यांना. यानंतर पुढील प्रश्न, कलकत्ता उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर न्यायमूर्ती सुजय पॉल यांची. यानंतर उत्तराखंड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्यांचे नाव आहे मनोज कुमार गुप्ता. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहून घेऊयात. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर विजय हजारे ट्रॉफी 2025-26 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर विदर्भ संघ. यानंतर इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा 2026 पुरुष गटाचे विजेतेपद कोणी पटकावले? तर लिन चुन ई यांनी. यानंतर हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? तर तो देश आहे सिंगापूर हा देश. यानंतर 459वा प्रश्न, तर आपल्या भारतातील पहिला फुल स्टॅक सार्वभौम AI पार्क कोठे उभारण्यात आलेला आहे? तर चेन्नई तामिळनाडूमध्ये. आणि शेवटचा प्रश्न 460वा, तर कोणाच्या जन्मदिनानिमित्त 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन साजरा केला जातो? तर खशाबा जाधव यांच्या. तर विद्यार्थी मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेत आणि हे 2 प्रश्न आपण या महिन्यामध्ये पाहिलेत. तर सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर मला कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. तर केंद्रीय अर्थसंकल्प कोणी सादर केला आहे? तर सर्वांनी योग्य उत्तर कॉमेंटमध्ये कळवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, तर आपल्या महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सर्वांनी याचे देखील उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या महिन्याची PDF हवी असेल तर फक्त 59 रुपये प्राइस आहे आणि तुम्हाला 1 महिन्याची PDF देखील फ्री मिळणार आहे मार्च महिन्याची त्यावर. तर सर्वांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून PDF घेऊ शकता. खूप सोपी पद्धत आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.